भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोटचे परमपूज्य संत स्वामी समर्थ यांची ही सत्य अनुभव कथा आहे. ही घटना महाराष्ट्रातील एका सामान्य कुटुंबाच्या आयुष्यात घडलेली आहे. आजही ते कुटुंब ही घटना सांगताना भावुक होते. मुंबईत राहणारा अमोल नावाचा तरुण, साधं मध्यमवर्गीय कुटुंब, आई वडील, पत्नी आणि 5 वर्षाचा मुलगा आर्यन. आयुष्य शांत चाललं होतं. पण एके दिवशी अचानक आर्यनला तीव्र ताप आला. सुरुवातीला साधा व्हायरल असेल असं वाटलं, पण 2 दिवसातच त्याची प्रकृती खूपच खालावली. डॉक्टरांनी तपासणी केली. रिपोर्ट्स पाहून ते गंभीर झाले. इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोचलं आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत, डॉक्टरांनी सांगितलं. आई रडत होती. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. आयसीयू बाहेर सगळं कुटुंब निराश बसलं होतं. मशीनचे आवाज, हॉस्पिटलचा थंड वास आणि मृत्यूसारखी शांतता. अमोल फारसा धार्मिक नव्हता. देवावर विश्वास होता, पण विशेष भक्ती नव्हती. मात्र त्याची आई लहानपणापासून स्वामी समर्थ यांची उपासक होती. घरात स्वामींचा फोटो आणि छोटंसं पूजाघर होतं. आईने थरथरत्या आवाजात म्हटलं, "बाळा, स्वामींना साकडं घाल. ते कधी भक्तांना सोडत नाहीत." अमोल निराश होऊन म्हणाला, "आई, डॉक्टरच काही करू शकत नाही म्हणतायत. आता काय उपयोग?" आईने फक्त एवढंच सांगितलं, "स्वामींवर विश्वास ठेव. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." रात्री अमोल आयसीयू बाहेर बाकावर झोपला. डोळ्यात अश्रू, मनात भीती. अचानक त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. दुसऱ्या प्रकाशात एक तेजस्वी व्यक्ती उभी होती. भगवी वस्त्र, तेजस्वी चेहरा, डोळ्यात करुणा. त्याने अमोलकडे पाहून शांत आवाजात म्हटलं, "का घाबरतोस? मी आहे ना. तुझ्या मुलाला काहीही होणार नाही." अमोल दचकून उठला. घामाने अंग भिजलं होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं, पण मनात एक वेगळीच शांतता होती. तो लगेच आयसीयूच्या खिडकीतून मुलाकडे पाहू लागला आणि त्याच्या ओठांवर नकळत शब्द आले, "श्री स्वामी समर्थ." सकाळी डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. हे कसं शक्य आहे? रात्री अचानक इन्फेक्शन कमी झालंय. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे. अमोल आणि त्याची आई एकमेकांकडे पाहू लागले. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. 2 दिवसात आर्यनची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली. आठवड्याभरात तो पूर्ण बरा झाला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, "आम्ही औषधं दिली खरी, पण अशी सुधारणा इतक्या लवकर होणं मेडिकल सायन्सलाही कधीकधी उत्तर देता येत नाही." घरी परतल्यावर अमोलने आईला त्याचं स्वप्न सांगितलं. आईने घरातल्या स्वामींच्या फोटोसमोर त्याला उभं केलं. अमोल थक्क झाला. स्वप्नात दिसलेलं तेच तेजस्वी रूप, तोच चेहरा, तेच डोळे, तो फोटो म्हणजेच स्वामी समर्थ. त्या दिवशी योगायोगाने स्वामींची जयंती होती. आईने नकळत त्या दिवशी उपवास केला होता. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याच्या मनातील सगळा संशय नाहीसा झाला. त्या दिवसानंतर अमोल पूर्णपणे बदलला. दर गुरुवारी घरात स्वामींची आरती होऊ लागली. दरवर्षी संपूर्ण कुटुंब अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊ लागलं. गरिबांना अन्नदान करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. अमोल नेहमी म्हणतो, "त्या रात्री डॉक्टरांनी हात टेकले होते, पण स्वामींनी नाही." आज आर्यन 10 वर्षाचा आहे, निरोगी, आनंदी आणि प्रत्येक संकटात ते कुटुंब फक्त एकच मंत्र जपतं, श्री स्वामी समर्थ. विश्वास असेल तर चमत्कार घडतात. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.